नमस्कार, मी अलका जोशी। आज तारखेप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे। त्यानिमित्त सर्वांना या ठिकाणी मी शुभेच्छा देते। आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सादर करताना प्रथमतः राजमाता जिजाऊ मासाहेब यांना शतशत वंदन त्यांच्या चरणावरती मी करते। कारण जर राजमाता जिजाऊ मासाहेब नसत्या तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखं सुपुत्र आपल्याला खऱ्या अर्थाने एवढा महान राजा आपल्या देशाला या ठिकाणी मिळाला नसता। म्हणून प्रथमतः राजमाता मासाहेब जिजाऊ यांच्या चरणावरती मी शतशत वंदन करते। आणि आज या ठिकाणी मी छत्रपती शिवाजी महाराजांची एक आठवण आणि एक सुंदरसं गीत त्यांच्या स्वभावगुण वैशिष्ट्यावरती आधारित आहे। सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूंचे मर्दन, असेच असावे साऱ्यांचे वर्तन, हीच माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे असं म्हटलं तरीही वावगे ठरणार नाही। नमन छत्रपती शिवरायांना, नमन छत्रपती शिवाजी महाराजांना, त्यांच्या पराक्रमाला, नमन त्यांच्या स्वनिर्मित स्वराज्याला, नमन रायगडाला, नमन शिवनेरीला, नमन राजगडाला, त्यांच्या संयमाला, त्यांच्या देशभक्तीला आणि त्यांच्या शूरवीर अशा मावळ्यांना या ठिकाणी मी वंदन करते। खरं पाहता इतिहासाची पाने उलगडताना चरित्र आणि चारित्र्य कसे असावे याचा आदर्श आपल्या पुढे ठेवणारे अनेक महापुरुष, अनेक सुपुत्र आपल्या भारत देशाच्या या धरतीला, या धरणी मातेला लाभलेले आहेत। त्यापैकी एक नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज। त्यांचे साधे नाव उच्चारता सुद्धा अंगावरती रोमांच आणि शहारे उभे राहतात। आमच्या डोळ्यासमोर येतो त्यांचा पराक्रम, त्यांचे शौर्य, त्यांची रणनीती, त्यांचा गणिमिकावा आणि त्यांच्यासाठी एकनिष्ठ असणारे, प्राणाची बाजी करणारे, प्राणाची आहुती देणारे त्यांचे शूरवीर असे मावळे। हृदय सिंहासनावरती प्रत्येक आबाल वृद्धांनी, तरुण असेल, तरुणी असेल, महिला असतील, आबाल वृद्ध असतील, प्रत्येकाने आपल्या हृदयाचं सिंहासन करून शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी, शिवाजी महाराजांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं त्या ठिकाणी अधिष्ठान केलेलं आहे। प्रत्येकाने आपलं हृदय सिंहासन त्यांच्यासाठी या ठिकाणी सुसज्ज ठेवून त्यांना विराजमान केलेलं आहे। आणि आपोआप त्यांच्या शौर्यापुढे, त्यांच्या पराक्रमापुढे, त्यांच्या देशप्रेमापुढे, देशनिष्ठेपुढे आमचा कायम या ठिकाणी माथा हा नम्रपणे झुकलेला आहे। आज आपण पाहतो की गल्लोगल्लीमध्ये अगदी लहान लहान मुलांनी सुद्धा, की जी 7 आणि 8 वर्षाची मुले आहेत त्यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती स्थापन करून आज त्यांच्या परीने या ठिकाणी सोहळा, शिवजयंती उत्सव या ठिकाणी साजरा केलेला आहे। तर शिवाजी महाराजांचं चरित्र आणि चारित्र्य पाहताना एक किस्सा त्यांच्या बाबतीत आवर्जून सांगितला जातो। छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका शूरवीर सेनापतीने कल्याणचा किल्ला हस्तगत केला। कल्याणच्या किल्ल्यावरती विजय मिळवला, पण त्या कल्याणच्या किल्ल्याबरोबर त्यांना शस्त्र, अस्त्र आणि खूप मोठी संपत्ती सुद्धा त्यांची हस्तगत केली। ती संपत्ती सुद्धा त्यांनी मिळवली, परंतु कल्याणचा किल्ला आणि शस्त्र, अस्त्र, संपत्ती मिळवली, त्याच वेळी एका सुंदर स्त्रीवरती त्या वीर सेनापतीची नजर पडली आणि ती मदनाची मंजिरी दृष्टीस पडता कल्याणचा किल्ला हस्तगत केल्यानंतर त्या वीर सेनापतीला असं वाटलं, आपण अस्त्र, शस्त्र आणि सगळी संपत्ती आपल्या छत्रपतींना तर बहाल करणारच आहोत, परंतु त्याच्या मनामध्ये त्याला एक मोह झाला की हा जर सुंदर नजरांना मी माझ्या छत्रपतींना पेश केला तर छत्रपती खुश होतील आणि मला अजूनही काही खूप मोठे बक्षीस किंवा मला जहागिरी या ठिकाणी प्रदान करतील। हा मोह त्या सेनापतीच्या मनामध्ये निर्माण झाला। ही कल्पना त्या सेनापतीच्या मनामध्ये रुंजी घालायला लागली आणि त्याच वेळी त्या सुंदर स्त्रीला घेऊन ती रूप गर्विता, ती मदनाची मंजिरी, मादक असं सौंदर्याने ती भरलेली रती, ती महिला ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर उभी केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणाले की हा उपहार, हा नजराना मी आपल्याला भेट देऊ इच्छितो। ती स्त्री दुसरी तिसरी कोणीही नव्हती तर कल्याणच्या सुभेदारांची ती सून होती। परंतु छत्रपती शिवाजी महाराज त्या महिलेकडे पाहतच राहिले।
छत्रपती शिवाजी महाराज त्या महिलेकडे एकटक पाहत असताना त्यांनी तिला प्रथम नमस्कार केला आणि नमस्कार करून त्या माऊलीला ते म्हणाले, माऊली खरंच आपण खूप सुंदर आहात, आपल्या सौंदर्याला कुठलीही उपमा अलंकाराची गरज नाही, आपण खरंच सुंदर आहात, परंतु माझ्या सेनापतीने जो अपराध केलेला आहे त्या अपराधासाठी आपल्याला जी तसदी दिली, जो त्रास दिला त्याबद्दल मी आपली क्षमा मागतो। तर कल्पना माझ्या मनामध्ये तुम्हाला पाहून नक्कीच आली, आपल्या सौंदर्याला पाहून की तुमच्यासारखी जर माझी माता असते, तुमच्यासारखी जर माझी आई असते तर आम्ही सुद्धा तुमच्या इतकेच रूपवान, इतकेच सौंदर्याने मोहक असणारं व्यक्तिमत्व आम्हाला लाभलं असतं, आम्ही सुद्धा तुमच्या इतके सुंदर झालो असतो, हे माते मला माफ कर, असं म्हणून त्या रूपगर्वितेला, त्या मदनाच्या मंजिरेला, त्या रतीला साडी, चोळी, वस्त्रभूषण, अलंकाराने, परत सन्मानाने त्या सुभेदाराच्या घरी तिच्या सासरी तिला आदर सन्मानाने परत पाठवणारा असा हा आगळा वेगळा छत्रपती शिवाजी महाराज। आणि मग का अशा छत्रपती शिवाजी महाराजांना आपलं हृदयाचं सिंहासन बहाल करू नये असे मला वाटते। छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्या ज्या वेळी नाव उच्चारलं जातं त्या त्या वेळेला आपली मान ताठ होते गर्वाने, आपला ऊर भरून येतो, आपल्याला अभिमान वाटतो अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा। आणि म्हणूनच कधी कधी असं वाटतं की राजे तुम्ही आजही जन्माला यायला हवं, आज तुमची खरी गरज आहे। त्या सुंदरीला पाहून, त्या मदनाच्या मंजिरीला पाहून, त्या रूपगर्वितेला पाहून, मादक आणि मनमोहक असं सौंदर्य पाहून त्या सौंदर्यवतीला आमचे छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात की माते तुझ्यासारखी जर माझी आई, माझी माता सुंदर असती तर आम्ही सुद्धा किती सुंदर झालो असतो। आणि त्या परस्त्रीमध्ये स्वतःची माता पाहणारे, स्वतःच्या आईचं प्रतिबिंब पाहणारे असे आमचे छत्रपती शिवाजी महाराज आहेत। ह्या घटनेवरती आधारित असलेले एक गीत मी आज आपल्यासमोर सादर करते की राजा कसा असावा, राजाने कसं असावं, राजाचे कर्तव्य काय आहेत आणि परस्त्रीमध्ये आपली माता पाहणारा हा छत्रपती शिवाजी महाराजांचं गुणगान आपण ह्या गीतामधून नक्की ऐकूयात। अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो बदले छत्रपती, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो बदले छत्रपती। शिवरायांच्या दरबारी त्या युवती मोहकती, सुभेदाराची सून लाडकी भयकंपित होती, शिवरायांच्या दरबारी त्या युवती मोहकती, सुभेदाराची सून लाडकी भयकंपित होती, शब्द ऐकता चकित झाली हरणी समतीरती, शब्द ऐकता चकित झाली हरणी समतीरती, आम्ही सुंदर झालो असतो बदले छत्रपती, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो बदले छत्रपती। वसंतातले यौवन होते नयनी मादकता, वसंतातले यौवन होते नयनी मादकता, रम्य अलौकिक मनमोहकते कोमल बाहुलता, वसंतातले यौवन होते नयनी मादकता, रम्य अलौकिक मनमोहकते कोमल बाहुलता, सौंदर्याची प्रतिमा परीती प्रभु माता मानिती, सौंदर्याची प्रतिमा परीती प्रभु माता मानिती, आम्ही सुंदर झालो असतो बदले छत्रपती, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो बदले छत्रपती,
अलंकार ते वस्त्रभूषणे देऊन मानाने, परत सासरी पाठविले तिज शिवभूपालाने. अलंकार ते वस्त्रभूषणे देऊन मानाने, परत सासरी पाठविले तिज शिवभूपालाने. रायगडाच्या पाषाणातून शब्द अजून येती, रायगडाच्या पाषाणातून शब्द अजून येती. अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती, अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती. आम्ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती, आम्ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती, आम्ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती.